दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. राहुरीमध्ये सामाजिक संघटनांनी मनुस्मृतीचं दहन केलंय. माणसा माणसातील भेदभाव निर्माण करून भेदभावाची दरी वाढवणारा मनुस्मृती नावाचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्याच्या सत्याग्रहामध्ये 25 डिसेंबर 1927 साली दहन केला आणि मोठ्या कष्टानं भेदभावाचा नायनाट करणारा जगातील सर्वश्रेष्ठ कायद्याचा ग्रंथ म्हणजेच भारताचं संविधान 1949 साली देशाला अर्पण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन करून समता आणण्यासाठी शपथ घेतली. तो दिवस पायी प्रबोधन मार्च काढून साजरा झाला. म्हणून पुन्हा बुद्ध, महावीर, बसवण्णा, नामदेव, कबीर, तुकोबा, फुले, बिरसा, आंबेडकर, गाडगेबाबा, अण्णाभाऊ यांनी केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशी भूमिका पायी प्रबोधन मार्चच्या निमित्तानं सहभागी संघटनांनी घेतली आहे. राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करून हा मार्च सुरू झाला. छत्रपती शिवाजी चौक, शनी चौक, अण्णाभाऊ साठे स्मारक, क्रांतिगुरू लहुजी स्मारक, क्रांतिबा ज्योतिबा फुले स्मारकापर्यंत मार्च काढून शेवट झाला. विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र श्रमिक मुक्ती दल, विद्रोही विद्यार्थी संघटना, आदिवासी संघर्ष मंडळ, युवा फ्रेंड्स क्लब पिंपरी अवघड, भीम आर्मी विद्यार्थी संघटना, ACYG ग्रुप राहुरी, जय भीम मित्र मंडळ, युवा रावण प्रतिष्ठान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती देवळाली प्रवरा, बांधकाम कामगार आणि इतर कामगार संघटना, लोकशाहीर अण्णाभाऊ विचार मंच देवळाली प्रवरा, एकलव्य संघटना अहिल्यानगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती प्रसादनगर राहुरी फॅक्टरी, MS ग्रुप चिंचोली, लोकसेवा फाउंडेशन इत्यादी सामाजिक संघटना या मार्चमध्ये सहभागी झाल्या. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.